चला षटक क्रमांक पहिला प्रगत योद्धा बॉलिंग मार्क तयार गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर बाउंड्री मार्क तयार पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी अतिशय मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा अतिशय मातब्बर महाराष्ट्रामध्ये नामवंत संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये स्पर्धा विनाशुल्क कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता कुठल्याही प्रकारची प्रवेश फी घेताना एवढी मोठी स्पर्धा एवढी मोठी सवडी संकल्पना कॉमन मॅच फक्त हेच करू शकतात दिना सकारामजी पाटील शिवसेनेचा ढाण्या वाघ भिवंडी तालुक्यात. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात सलामीचा फलंदाज नॉन स्ट्रायकर कॉम्रेड जगदीश मात्रे आणि रतिलाल पाटील. षटक क्रमांक पहिला गावदेवी अंदूर संघाचा पहिला गोलंदाज या ठिकाणी मच्छिंद्र पाटील तयार. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी पंचांदा मात्रे या ठिकाणी अतिशय चांगली डिलिव्हरी जबरदस्त मारे या ठिकाणी पंचांदा मात्रे नो लेग बायचा इशारा. यस पहिले अवांतर पहिले एक्स्ट्रा संघाची धाव संख्या बिनबाद 1. रतिलाल मच्छिंद्र पाटील तयार आणि हा यस ऑनसाइडला दमदार स्ट्रोक स्लॉक स्वीप केला बघूया जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला चौकार बघूया मॅग्निफिशंट स्ट्रोक जबरदस्त टायमिंग आपला दोन बटका ट्रेमेंडस स्ट्रोक संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या बिनबाद 5 अशी दमदार सलामी धुंद फुंद बेधुंद सुरुवात धाव संख्या 5 गावदेवी अंजोर विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाव या ठिकाणी तुफान पिंपळास दुसऱ्या फेरीतील 40 पहिली लढत पिंपळास गावामध्ये 4 टीम आहेत त्याच्यातले प्रत्येक 3-3 घेतले आहेत असं फॉर्मॅट वापरलं या ठिकाणी संपूर्ण सर्वांची संपूर्ण एक मूड बांधलेले या ठिकाणी. रतिलाल यस मच्छिंद्र पाटील संघाच्या वतीनं पहिलं षटक आपल्या ठेवणीतलं पडरीतलं वैते पहिलं षटक धाव संख्या बिनबाद 5 आफ्टर 2 deliveries. मिस्टर रतिलाल इज बॅटिंग 4 आफ्टर 1 deliveries and non striker मिस्टर जगदीश only 1 runs. Total score is 5-1. मच्छिंद्र पाटील तयार आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा पुल करायचा होता चेंडू गेला या ठिकाणी शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेवल आणि धक्का क्रमांक असे पहिला आणि फलंदाज रतिलाल यांची गठडी वळली गेली गाशा गुंडालला गेला. पहिल्या विकेटची एक झीट पहिला गडी घरात पहिला हादरा पहिल्या विकेटचा काढता बाय प्रथम विकेट स्वाहा 5-1. पहिला मारा चौकार म्हणजे आवळा देऊन कोहळा घेतलाय. वंडांदा फलंदाज या ठिकाणी विनेश मस्के बघूया तुफान पिंपळा संघाचा वंडांदा बंदा संघाला तारक के मारक साधक के बाधक अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. उमाकांत पाटील आणि दिना पाटील अतिशय दुसरी जोडी एवन जोडी बऱ्याच जोड्या आहेत गँग देखील आहेत गोल्डन गँग चड्डी बनियन गँग. तुमच्याकडे गोल्डन आहे आमच्याकडे भरपूर येतात रायगडला गोल्डन गँग. त्याला वंडावंदा फलंदाज बॉलिंग मार्क तयार गावदेवी अंदूर संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण घर बसल्या बघूया प्रिन्स मूवीज अतिशय लोकप्रिय वाहिनी. आणि हा पुन्हा एकदा कट करायचा बघूया चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा भन्नाट मारा शॉर्ट बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या फक्त इनमें 5 दमदार क्रिकेट दमदार स्पर्धा मानाची स्पर्धा क्रिकेटचा हा महासंग्राम क्रिकेटचा थरार महेंद्र स्मृती चषक 2024 आणि हा या स्टेप आउट झाल्या पुन्हा एकदा चेंडू हवे. व्हॉट अ फिल्डिंग व्हॉट अ मॅग्निफिशंट ह्या स्पर्धेमधील खरं मरे याची ही क्लिप मात्र व्हायरल झाली पाहिजे. दिलीप तरे बघूया कशी बघूया
ज्याला म्हणतात माकड उडी, कोलांटी. माकड उडी मग काय म्हणतात, जे मदारी असं मदारी त्याला देखील लाज वाटेल. बघा कशी, बघा अजूनही बघा भैया, काय रामदेव मध्ये काय झक मारे याच्या समोर, काय रामदेव कला साय. वय वर्ष 45 पण अजूनही स्लिम आहे बघा, कुठलाही तेल नाही वापरत. अफलातून झेल ट्रेमेंडस कॅच आणि धक्का क्रमांक बसेल. दुसऱ्या विकेटचा काढदाब आहे, दुसरी विकेट पाय होता, दुसरा गडी घालत, दुसरा हादरा, दुसरी विकेट. नेस्त नाबूत नामशेष नाम हराम. धाव संख्या 2-5 अशी वाताहत यातायात. अतिशय खराब स्थिती, दयनीय अवस्था या ठिकाणी. तुफान पिंपलास नवीन फलंदाज, टोडावंदा फलंदाज मिस्टर प्रभाकर मडवी. काय जबरदस्त झेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट्स. कारण म्हणजे ही क्लिप व्हायरल व्हायला पाहिजे वगैरे. 40+ हा खेळाडू आहे, अतिशय उल्लेखनीय झेल. आणि हा यस पुन्हा एकदा फ्लिप केला बघूया, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल या ठिकाणी सीमा रेषे लगत. पुन्हा एकदा चांगलं फिल्डर डीप मिड वे गेला, अफलातून फिल्डिंग चांगली, फेक. 2 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. धावसंख्या 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2-7 वर. खरं म्हणजे अल्पेश गायकवाड आम्ही खरं म्हणजे नाईटवाले, आम्ही आले चुकून डेला, कारण नाईटची मजा वेगळी असते. जी मजा रात्री लुटायची असते दिवसा लुटत नाहीत. कुठलीही मजा षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. संघाची धावसंख्या 6 चेंडू 7 धावाचं बॉलिंग. ॲनालिसिस पृथक्करण. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगतीपथावर. अनिल बाडेल गावदेवी अंध संघाचा आणखीन एक जबरदस्त गोलंदाज बघूया. मात्र झेल जो घेता अतिशय अविस्मरणीय झेल. रेग्युलरला लाजवेल असं हे क्षेत्ररक्षण, म्हणजे वास्तविक झेल नव्हता पण झेलामध्ये कन्वर्ट केला, झेलामध्ये परावर्तित केला. त्याला म्हणतात उत्कृष्ट नमुना, ज्वलंत उदाहरण. काय आलं ते अरे बाबा टाइम चालू आहे, काय करताय. तुमच्या भिवंडीमध्ये गेल्या वर्षी एक स्पर्धा होती बघा, 12 वाला होता, त्याला होता लघवीचा त्रास. चला नाव सांगायचे मारा, मग तो गेला लघवीला, इथं झाली बाबा म्हणे असं कोणा हागण्यामुळे त्रास आहे, घरातून हागीत लावून ये सरळ, म्हणजे प्रॉब्लेम नको आहे दुकाना, बरोबर की नाही. खरं 12 नसेल तर पेनल्टी आहे. चला बॉलिंग मार्ग तयार. नवीन बदली कामगार. बदली कामगार हा नेहमी धोकादायक असता, कधी बदली कामगार ठेवायचा नाही, तुमची नोकरी धोक्यात येईल. चला बॉलिंग मार्ग नवीन अलिन पाटील. बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. विद्यमान सामना इकडे तुफान पिंपलास, त्यांना 2 हात करतील. एक दिग्गज संघ गावदेवी अंजूर 40+ हे 2 नामवंत नामचिंग संघादरम्यान एक अटीतटीचा हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. चला डिपिश पॉइंट, डिपिश कव्हर पॉइंट. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप बॅक स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, असं आक्रमक क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हर. लेफ्टआर्म होते विकेट. पुन्हा चेंडू चाटून गेला या ठिकाणी. चेंडूला शॉर्ट थर्ड मॅनला पुन्हा चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 2-8 वर. पंचांचा लेग बाईचा इशारा, 1 धावेचा संकेत, निर्देश, निर्वाळा धावा समर्थन. धावसंख्या वृद्धिंगत होईल. 2-8. 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली स्पर्धा. नजीम मुल्ला ट्रॉफी, रतनबुवा ट्रॉफी त्यांच्या स्पर्धेस टक्कर देणारी स्पर्धा, परंतु ह्या विनाशुल्क, म्हणजे त्यांना कदाचित ओव्हरटेक केला असेल या स्पर्धेनं, कारण कोणीही कुठलेही फुकट टुर्नामेंट ठेवत नाही. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू जाईल या ठिकाणी. धावा मिळतील 2 धावेचा बेनिफिट. संघाची धाव संख्या 10 वर. कारण ज्या स्पर्धा ठेवतात ना
त्याच्यानंतर गोव्याचा पॅकेज कसा निघेल. 10 for 2. 2 बाद 10. 10 for the loss of 2 wickets. बॉलिंग मार्क तयार अनिल पाटील. हो येस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा या ठिकाणी. चांगला चेंडू जबरदस्त मारा या ठिकाणी. चांगला बॉलिंग अटॅक. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी इनिमिन 10 धावा. 2 बाद 10. 10 for the loss of 2 wickets. हो पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू पुश केला. टॅप केला. चेंडू बदलला. चेंडू केला या ठिकाणी. शॉट कव्हरला मिळेल बघूया. फक्त एक धाव आणि परतवून बघूया आणि क्रीज मध्ये न परतता बघूया. आणि ही विकेट फुकटची बहाल केली या ठिकाणी. धावचीची विकेट काही करत नव्हती. चेंडू हातामध्ये होता आणि विकेट धक्का क्रमांक बसेल तिसरा या संघाला. तिसरी विकेटची तंबूच्या दिशेनं मार्गस्थ. तिसऱ्या विकेटचं मार्गक्रमण बहिर्गमन. तिसरी विकेट बहिष्कृत निष्कासित. धावसंख्या 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारा नवीन फलंदाज तुफान बिंबळा संघाची. या सामन्यात मात्र तुफान बिंबळा संघाची अतिशय वाईट दयनीय अवस्था आहे. पहिला सामना जरी जिंकला पण त्यानंतर झालेले वाताहत. अनिल पाटील आणि हा कुठं पुन्हा हाफ ट्रॅकर. चेंडू पूल गेला. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. वास्तविक हा चेंडू होता षटकार आता पण तो टायमिंग नीट जमला असता नक्कीच. धावसंख्या 2 वाढली. संघाची धावसंख्या झाली 12 वर. एकच मिळेल. 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ट्वेल्व फॉर 3. आणि हा यस पुन्हा एकदा चापटी चपराक. पुन्हा एकदा या चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. सीमा रेषेक जांबवंत उडी मारून. हो व्हॉट अ फिल्डिंग. जिथं 2 धावा तिथं फक्त ओनली 1 रन्स गेटिंग. जबरदस्त फिल्डिंग आपला दोन रॉकेट थ्रो मिस्टर रवींद्र जडेजा सारखा. आणि परतवून लावलं. धावसंख्या फक्त 13. 12 चेंडूमध्ये 13 धावा. चांगला जबरदस्त मारा केला. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी म्हणजे प्रति षटकामध्ये 6.5 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 बॉल्स. 2 षटकामध्ये 13 धावा. आतापर्यंत तरी परिस्थिती स्ट्रॉंग आहे या ठिकाणी. गावदेवी अंदूर संघाची जो अटॅक करायचा जो आक्रमण करतात पिंपळा संघासमोर कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होत नाही बघूया. आणि बॉलिंग मार्फत या नवीन गोलंदाज चेक दरम्यान आमच्या व्यायापड्याचं आगमन झालेलं आहे. नुकतंच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय गोपाल पाटील साहेब आणि त्यांच्या समेत वेलेगावचे विद्यमान उपसरपंच विलास पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजने तिसरं षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्क व तयार नवीन मीडियम पेसर. बॉलिंग मार्क प्रस्थान दिलीप तरे द न्यू मॅन. संघात हा तिसरा गोलंदाज. दमदार क्रिकेट दमदार स्पर्धा चांगलं क्रीडा संकुल. डे नाईट असं हा फॉर्मॅट. पहिले 3 सामने असतील 40+. त्याच्यानंतर रेग्युलर म्हणजे भिवंडी ग्रामीण आणि रायगड आणि ठाणा या जिल्ह्यातील बघूया नामवंत संघाचा भरणा असलेली अतिशय दिल खेचक आकर्षक स्पर्धा. विनाशुल्क ही स्पर्धा. मोठी पहिलीच ही संकल्पना असेल देशभरामध्ये टेनिस क्रिकेटमधली. फुकट कोण ठेवत नाही स्पर्धा. सर्व सोंगाच्या पैशाचं सोंग आणता येत नाही. पहिला चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलं या ठिकाणी. श्याम पाटील धक्का क्रमांक बसे 14. चांगला फटका तितक्या सपाईन अचूक छेल. म्हणजे फिल्डिंग मात्र गावदेवी अंदूर संघानं अतिशय इम्प्रोवाइज केले या ठिकाणी. चांगले फ्रीडम. प्रतिस्पर्धी संघाला टोटली या ठिकाणी बांधून ठेवलं आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक. धावसंख्या 4 बाद 13. 13 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली किपाशी नगण्य धावसंख्या. किमान धावसंख्या मिनिमम धावसंख्या. येणारा नवीन मिडल ऑर्डरचा मधल्या फळीतील फलंदाज. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. जरीमरी अलिमगड संघ संघनायक आणि न्यू एकुरा पिंपळे संघाचा संघनायक. यानंतर आपण
रेग्युलर ग्रामीण फॉर्मॅटकडे वळणार होता आणि रेग्युलर ग्रामीण फॉर्मॅटमधील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी अलिमगड विपक्ष न्यूग्रा पिंपलनेर या दोन संघामध्ये. येस इन द रेग्युलर. चला महेंद्र कामानकर मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला महेंद्र कामानकर बघूया. मग कोण विनोद पाटील हां ज्यांनी 20 धावांची जबरदस्त इनिंग साकारली होती बघूया महेंद्र कामानकर. आणि हा चेंडू म्हणजे खोलात टाकले चेंडू पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी फॉलो थ्रो मध्ये गॅदर केलाय कुठल्याही प्रकारची धाव नाही. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा भन्नाट मारा जालिम जलाल विषारी मारा विकारी मारा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग अचूक टप्प्यावर एक दहक मारा. प्रतिस्पर्धी संघाला टोटली बॅकवर्ड संघ उतरणीला. आणि हा पुन्हा स्टेप आउट झाला चेंडू हवेमध्ये असे सॉफ्ट डिसमिसल धक्का क्रमांक बसेल 5वा. आणि अतिशय खराब प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स झालेली वाताहत अक्षरशः फलंदाजी ढेपाली नांगी टाकली नतमस्तक. हो हे चांगला फटका दमदार स्ट्रोक या ठिकाणी. संजय धावसंख्या हिटिंग 14वर 5 बाद 14 14 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि हा शॉट पेज नंबर आहे एकदम चांगला फटका ऑनसाईडला चेंडू मिड विकेटला चांगलं फिल्डिंग आपलातून फिल्डिंग मिळेल फक्त एक धाव दुसऱ्या धावेपासून वंचित. यस इज गॉन. पंचांचा निर्णय बाद असल्याचा निर्वाळा समर्थन धावचित आणि धक्काक्रम बसेल 6वा. तुफान पिंपळा या सामन्यामध्ये सगळे मात्र 1.5 दिवसाचे गणपती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये चमत्कारी कामगिरी या सामन्यामध्ये टोटली या ठिकाणी कोलॅप झाले डिमॉलिश. अतिशय नाजूक स्थिती या ठिकाणी 6 बाद 15 अशी दमछाक पिछेहट शरणागती माघार बघूया नवीन फलंदाज. आता मात्र थोडासा अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल. दे माय धरणी ठाय कारण प्रतिस्पर्धी हा गावदेवी अंजूर आहे. गावदेवी अंजूर जिसे हार नाही मंजूर खींच गया. चला नवीन फलंदाज सागर म्हात्रे जो एक अतिशय चांगला गोलंदाज आहे या ठिकाणी. दिलीप तरे तयार. चला स्पीडअप करा प्लीज. तुमचं इथं टाइम लावण्यात आलाय टाइम सेट करण्यात आलाय. राईट आर्म महोदय विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक ऑन साईडला चांगला फटका या ठिकाणी चेंडू गेला या ठिकाणी. फक्त एक धाव 1 से ज्यादा कुछ भी नाही. 6 धावा 6 बाद आणि 17 धावा. अतिशय खराब स्थितीवर 17 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. अतिशय चांगलं वातावरण 16 धाव संख्या 16 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. याच्यानंतर रेग्युलर सामना जो होईल पहिला सामना जरी मरी अलीमघर आणि त्यांना 2 हात करतील. न्यू एकविरा पिंपळनेर दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला विनंती असेल आपला ड्रेस कोड घ्या. ड्रेस परिधान करूनच आपण जायचं. टॉस बॉलला तुम्हाला अटेंड कर देईल सुभाष धुमाल. कमी तिथे आम्ही. आज तिकडे बिराट थाटून बसले ते सुभाष धुमाल.
चला बॉलिंग मार्क तयार आगामी चेंडू धाव संख्या 16 वर 16 प्रिन्स मूवीज हो यस पुन्हा एकदा जबरदस्त ब्लास्ट अशा फटक्यांची जी आवश्यकता होती तर केलेलं आक्रमण अटॅक जबरदस्त टायमिंग शॉट ग्लोरियस स्ट्रोक चार्मिंग अट्रॅक्टिव्ह ह्यूज स्ट्रोक संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी पहिला दमदार सिक्सर संघाची धावसंख्या 22 2 फॉर द लॉस ऑफ 6 बघा टायमिंग शुड बी एक्सलंट अतिशय चांगली बॅटिंग संघाची धावसंख्या 22 असे 2-3 फटके मोठे आले तर पुन्हा एकदा कमबॅक कर दिले या ठिकाणी आणि पहिल्या सामन्यामध्ये यांनी 21 धावा मोजल्या होत्या म्हणजे अनेक काहीतरी कुठे गोलंदाजाची कमतरता आहे या ठिकाणी एक गोलंदाज तुम्हाला हवा या ठिकाणी गावदेवी अंजूर हा काय धरून बांधून वाटतं नाही का पार्ट टाइम पहिल्या सामन्यामध्ये 21 या सामन्यामध्ये की धुलाई पहिला छक्का हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता बघूया अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये गॅदर करेल पंतांचा लेगबायचा इशारा 23 6 बाद 23 41 धावा जर आले ना 40-45 तर नक्कीच तुफान पिंपळस प्रतिस्पर्धी संघावर थोडासा हवी ठरू शकतो शेवटी येणारा क्रिकेट आहे आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू जाईल म्हणजे 2 धावा मिळतील का बघूया या ठिकाणी 200 पेक्षा जास्त कोसने 2 धावा मिळते संघाची धाव संख्या 25 पाव शतक 25 अजूनही बॉल बाकी आहेत अजून 3 balls टू गो सागर म्हात्रे हो यस पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल धक्का क्रमांक बसेल 7 बघूया राहिले तलाचे आणि बुडाचे फलंदाज उर्वरित शिल्लक बाकी आहे ठिकाणी तुफान पिंपळा संघाची फक्त हत्ती गेला शेपुटाचा बाकी आहे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे दीना पाटील दादानी ठेवलाय स्वर्गीय महेंद्र दादा चषक दीना पाटील दादानी ठेवलाय स्वर्गीय महेंद्र दादा चषक दीना पाटील दादा शेर की झलक सबसे अलग असे दीना पाटील ग्रामीणचा बुलंद आवाज कार्य सम्राट विकासाचे महामुरुज आणि विकासाची गंगा आणि अतिशय जबरदस्त स्पर्धा म्हणजे देशभरातील पहिली मोठी क्रिकेटची स्पर्धाची विनाशुल्क 12 बाईक्स एक बाईक ठेवताना लोकांना घाम फुटतो 15,000 घेऊन सुद्धा त्याच्यातून गोव्यासाठी पॅकेज किती निघे पहिलं त्याचं आहे नियोजन यस त्या फुकण्या बघायला बरोबर की नाही वाळूत लोलायचं पाण्यात डोंबायचं आणि समोर यस बॉलिंग मार्क तयार आहे ठिकाणी घनश्याम हो यस जबरदस्त टायमिंग अफलातून फटका जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक आडव्या पट्ट्यात खेळल्याला खींच के मारा एक मारा लेकिन सॉलिड मारा मागच्या सामन्यामध्ये यानेच म्हणते सामना जिंकून दिलता ना मग याला मागे तुम्ही कशा मला समजत नाही चांगला मागे ठेवतात आणि गाळ वरती आणतात संघाची धाव संख्या झाली 31 31 7 बाद 31 उर्वरित अजून बॉल बाकी आहे 2 म्हणजे आता मात्र थोडासा तुफान पिंपळा संघाची धाव संख्या बाळसं घ्यायला लागल्या जराशी काट टाकलेली आहे लास्ट डिलिव्हरी 1 ball टू गो 31 फॉर द लॉस ऑफ 7 wickets आफ्टर 3.5 deliveries राईट आर्म होते विकेट तयार यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह चांगला फटका दमदार स्ट्रोक डिपेश कव्हर पॉइंटला चांगलं फिल्डिंग यस रॉकेट थ्रो धाव संख्या 33 आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4 संपुष्टात धाव संख्या 33 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज बघूया सामना कसा रंगतोय या ठिकाणी उत्तरार्धामध्ये मी घेऊन चालतो आपल्याकडे एक जबरदस्त व्हॉइस ऑफ वसई कामनगांव मिस्टर हेमंत बाड़े प्लीज कम ऑन द माइक्रोफोन दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद
तर या ठिकाणी टॉससाठी दोन्ही संघाला विनंती करतोय न्यू इक्वेरा पिंपळनेर आणि जरीमरी आई अलीमगड दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे जरीमरी अलीमगड संघाचा संघनायक आणि न्यू इक्वेरा पिंपळनेर संघाचा संघनायक आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय गोपाल पाटील साहेब आणि त्यांच्या समेत विद्यमान उपसरपंच वेले विलास पाटील साहेबांना की आपण या आपल्या दोघांच्या शुभ असते आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. रेग्युलर फॉर्मेटमधील पहिल्या सामन्याला सुरुवात होते आणि रेग्युलर फॉर्मेटमधील ग्रामीणमधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन दिग्गज नामांकित आणि मान्यवर संघामध्ये एक बाजू न्यू इक्वेरा पिंपळनेर तर दुसऱ्या बाजूला जरीमरी अलीमगड. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक दिलं जात आहे. हे कॉइन नक्कीच आपण बघू शकता एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महेंद्र दादा चषक. महेंद्र दादा चषक टॉस पुन्हा केला जाईल. महेंद्र दादा कॉल आहे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे टॉस आलमगड संघाने जिंकलेले आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यायापीठाची समोर व्हायचे आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये आल्याबद्दल आपलं विशेष धन्यवाद. पिंपळनेर संघाने अलिमगड संघाने टॉस जिंकलेला आहे. अलिमगड संघाने टॉस आपण जिंकले असं प्रथम जे आयोजन केलेले आहे आपण पाहतो फ्री एंट्री टुर्नामेंट आणि बक्षिसांची अगदी खैरात आपल्याला पाहायला मिळते. या आयोजनाविषयी आपण काय म्हणाल? अतिशय सुंदर असं आयोजन आहे आणि फ्री एंट्री आहे. त्यांचे खूप धन्यवाद करतो आम्हाला इथं खेळायला संधी दिली. टॉस आपण जिंकले टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता कारण टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? हो टॉस एकदम महत्त्वाचा होता. क्षेत्ररक्षण करू आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धाव रोखण्याचा प्रयत्न असेल आणि अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील समेत असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? मोनिश पाटील आहे, मुकेश पाटील आहे, असे गोलंदाज आहेत आमच्या टीममध्ये. आम्ही 40 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. पिंपळनेर संघाने का टॉस आपण गणवलं सर्वप्रथम जे आयोजन केलेले आहे या आयोजनाशी आपण काय म्हणाल? कारण सबसे अलग आपण पाहतो या स्पर्धेची झलक. तर या आयोजनाशी आपलं काय म्हणणं आहे? भिवंडीमध्ये प्रथमच विनामूल्य फी आयोजित केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्यांचे आभार आहे. टॉस आपण गमवलं सर्वप्रथम आपल्या फलंदाजी करायची. टॉस आपण जर जिंकला असेल तर काय निर्णय असता? आम्ही फलंदाजी करणार होतो आणि आपल्याला न मागता नक्कीच जे हवं ते मिळालेलं आहे. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा करण्यासाठी विजय गायकवाड, सचिन गायकवाड, शेवेश आणि ऋतिक यांच्या समेत कोणते असे बॅटर असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? कुणाल आहे, हार्दिक आहे, यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. आणि नयनकडून काय अपेक्षा असेल? मी पण माझा 100% देण्याचा प्रयत्न. नक्कीच कॅप्टन येऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. तर आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केल्या गेलेल्या टॉस जिंकले अलिमगड संघाच्या संघाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेले आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. तत्पूर्वी आपण एका स्वागत सत्काराकडे वळणार आहोत आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. मित्रांनो आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय गोपाल पाटील साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक ओमकार युवा सेना संस्था भिवंडीचे उपाध्यक्ष उमाकांत सगम पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते गोपाल पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच उपजिल्हा प्रमुख गोपाल पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हा हेतूची सन्मानित केला जातोय. आपण पाहू शकता शॉल त्यानंतर सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये हे वेलेगावचे विद्यमान उपसरपंच विलास मारुती पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान
हरीश माली साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे सचिव आहेत हरीश माली साहेब, या स्पर्धेच्या आयोजन कमिटीचे मेंबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. शॉल त्यानंतर सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं एक जबरदस्त आयोजन स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते माननीय श्री दीना पाटील साहेब जे समन्वयक आहेत ठाणे जिल्हा ग्रामीणचे शिवसेनेचे. यावेळी चांगला फटका लॉंगनच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते. महेंद्र त्या ठिकाणी होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट. मागच्या मॅचमध्ये गावदी मंजूर टीम समोर जर टार्गेट पाहिलं आपण तर 33 होतं. या मॅचमध्ये 34चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. ही दुसऱ्या फेरीतली मॅच आपण बघतोय. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि स्कोर जर आपण पाहिला तर स्कोरबोर्डवर झालेला आहे 5 रन. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा दिलीप तरेने चौकाराने आपलं खातं ओपन केलं होतं आणि दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं तर दिलीप तरे चौकाराने आपलं खातं ओपन करतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन्स. सुरुवात अतिशय दमदार चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी अंजूर टीमची. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल विनेश म्हस्के. ओ चांगला फटका लेफ्ट हँडर बॅटरच्या बॅटमध्ये तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल फरार होईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. त्याचा कामच साधा नाही, दिनाशेठ पाटील ब्रँड बनला. अप्रतिम शॉट. चांगलं बॉलला खेळून काढलं होतं या वेळेला आणि पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकारासाठी. लेफ्ट हँडर बॅटर अनिलच्या बॅट मधून विनेश थोडासा महागडा पडतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये एकंदरीत 9 रन मोजतोय. कारण बॅटिंग लाईनअप जर आपण विचार केला गावदेवी अंजूर टीमचा तर एक मजबूत बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या समोर जर आपण टार्गेट पाहिलं तर मोठं टार्गेट नाहीये. फक्त 34चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. अटॅकिंग सुरुवात दोन्ही बॅटरनी जर आपण बघितलं चौकाराने आपलं खातं ओपन केलेलं आहे. सुरुवात अतिशय अटॅकिंग केलेली आहे दोन्ही सुद्धा बॅटरने. एका बाजूने आहे तो बॅटर दिलीप तरे आणि दुसऱ्या बाजूने अनिल पाटील. पुन्हा विनेश आपल्या बॉलिंग मार्कवर. पोस्टेड राउंडिंग राउंड यावेळेस कॅप काढला जातोय. बीट केलं मिडॉनच्या फील्डरला आणि बॉलला पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. एकटाच आहे कधी झुकत नाही त्याची स्टाईल लय हाय फाय. एकटाच आहे कधी झुकत नाही त्याची स्टाईल लय हाय फाय. त्याचा कामच साधा. बॅट आणि बॉलचा जापलेस संपर्क झाला होता. मोहर लागली होती या फटक्यावर चौकाराची. अप्रतिम शॉट. या चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोरबोर्डवर 13 रन्स. आणखीन एक चांगला फटका मात्र यावेळेस प्रोटेक्शन आहे लॉंगनला. महेंद्र कामनकर होता. चांगली फिल्डिंग करतोय. एक सिंगल या ठिकाणी मिळते आणि या सिंगलने स्कोर जाईल गावदेवी अंजूर टीमचा स्कोर बोर्डवर 14 रन. कुठलाही विकेट न गमावता एक दमदार सुरुवात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 33चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन जमवले होत्या गावदेवी अंजूर टीमने आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात अतिशय दमदार जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गावदेवी अंजूर टीमची. विनेश यावेळेस थोडासा खोलबट टप्प्याचा बॉल सन्मानपूर्वक खेळला जातोय. मिडॉनच्या दिशेने 1 रन कंप्लीट होता. गोलंदाज गेला होता बॉल अडवण्यासाठी. बॅकअप अतिशय चांगलं. फक्त एक सिंगल रन मिळते. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल 15 ओव्हरची होते समाप्ती. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 34चं टार्गेट चेस करत असताना 15 कुठलाही विकेट नाहीये गावदेवी अंजूर टीम. सुरुवात ही अतिशय चांगली सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल. एक चांगलं टुर्नामेंटचं आयोजन आपण बघतोय आणि पहिली अशी स्पर्धा एक भव्य स्पर्धा आहे आणि भव्य स्पर्धेमध्ये फ्री एंट्री स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 12 बाईक्स आणि 9 रेफ्रिजरेटर आहेत आणि याचं पूर्ण जे श्रेय आहे या स्पर्धेचे प्रणेते आहेत माननीय श्री दीना सकाराम पाटील साहेब जे समन्वयक आहेत
ठाणे जिल्हा ग्रामीणचे शिवसेनेचे आणि अध्यक्ष आहेत ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे. जबरदस्त आयोजन. म्हटलं दशरथ पाटील सर याने अशा प्रकारची स्पर्धा खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. छोट्या स्पर्धा असतात ज्या फ्री एंट्री असतात मध्ये अशी भव्य स्पर्धा जी डे अँड नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये फ्री एंट्री स्पर्धा अशी कधी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मात्र हे काम आपण बघतोय हे पूर्ण श्रेय जे आहे ते पूर्ण श्रेय जाते माननीय श्री दिना संग्राम पाटील साहेब यांना. बॉलिंग मार्कवर येतोय क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी महेंद्र कामणकर. स्ट्राइक एंडला असेल बॅटर दिलीप. पुढील बॉल यावेळेस चॉक केलं बॉलला दिशा दाखवली गलीच्या दिशेने डीप गलीमध्ये बॉल जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण फिल्डिंग होतं प्रोटेक्शन होतं पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 16 रन्स. दिलीप जाऊन पोहोचतो 7 वर 4 बॉलचा सामना केलेला आहे आणि अनिल खेळतोय वैयक्तिक 9 वर त्याने 3 बॉलचा सामना केलेला आहे. 2 चौकार अनिलच्या बॅट मधून आलेले आहेत 1 चौकार दिलीपच्या बॅट मधून आलेला आहे. मोठं टार्गेट नाही आहे 34चं टार्गेट आहे. हे टार्गेट चेस करत असताना सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे गावदेवी अंजूर टीमची. दोन रन या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 18 वर 18 विदाउट लॉस. महेंद्र कामणकर फुल टॉस बॉल होता या वेळेला टर्न करायचा तो ऑन साइडच्या दिशेने विकेट किपर सुद्धा चुकतो. रनआउटची संधी एक सिंगल पूर्ण केली जाते आणि वाईटचा सुद्धा इशारा आहे म्हणजे वाईटच्या रूपेने या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 20 रन. एक्स्ट्राच्या रूपेने बघितलं आपण तर 2 रन आतापर्यंत आलेले आहेत एक 22 आणि एक वाईड. महेंद्र कामणकर पुन्हा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो थोडस बघितलं आपण बॅट लावली फक्त जवळ कुठलाही फिल्डर नव्हता हलक्या हाताने खेळला जातोय मिडॉनच्या दिशेने. अगोदरच मन बनवलं होतं की 2 रन या फटक्यावर पूर्ण करायचं. पहिली सिंगल अतिशय जोरात काढली होती अनिल आणि दिलीप याने. चांगलं कॉन्सन्ट्रेशनने बॅटिंग करताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. तर मोठं टार्गेट नाहीये त्यांच्या समोर आणि आतापर्यंत बघितलं तर या मॅचवर वर चष्मा आहे तो गावदेवी अंजूर टीमचा. पुढील बॉल हलक्या हाताने खेळला जातो. यावेळेला फिल्डर जरूर लावला होता मात्र तरी सुद्धा 1 रन काढण्यासाठी रोखू शकला नव्हता. सिली मिड ऑफचा फिल्डर. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 23 रन. 11 रनची आणखी आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीमला. लेफ्ट हँडर बॅटर अनिल पाटील स्ट्राइक एंडवर. चांगला फटका बॉल जातो मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये कोणती संधी नाही फिल्डरला. जल बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला फटका. हे बघितलं आपण ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला कन्वर्ट केलं मिड विकेटच्या दिशेने. एक चांगला दमदार शॉट आपल्याला पाहायला मिळतोय अनिल पाटीलच्या बॅटमधून. हा 3रा चौकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्डवर 27 रन. आणखीन एक चांगला शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा भरपूर लॉंग चेस होतं लॉंग ऑफच्या फिल्डरसाठी. 2 रन अतिशय सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 29 रन्स. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34चा टार्गेट चेस करत असताना गावदेवी अंजूर टीमचा स्कोर आहे 29 वर कोणताही विकेट नाही. फक्त आणि फक्त आता ही मॅच जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता असेल गावदेवी अंजूर टीमला. सोपं झालेले आव्हान आणि असं वाटतं एकतर्फी सामना आणि दोन्ही मॅच आपण जर बघितलं तर गावदेवी अंजूर टीम एकतर्फी जिंकेल. त्यांचा जो स्लोगन आहे तो स्लोगन या ठिकाणी कायम ठेवताना दिसतात गावदेवी अंजूर जिसे हार नाही मंजूर. 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 रनची आवश्यकता
ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीमला. बॉलिंग मार्कवर येतोय सागर म्हात्रे बॉलिंग साठी. ही मॅच आपण बघतोय तुफान टिम्प्लास विरुद्ध गावदेवी अंजूर. खूप कमी टोटल सेट केलं होतं गावदेवी अंजूर टीम समोर. ज्या प्रकारची बॅटिंग आहे गावदेवी अंजूर टीमची, कमीत कमी 50 रन यायला पाहिजे होते, तर एक चांगला टोटल म्हणू शकलो असतो आपण. ओ चांगला फटका आणि हा बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वन बाउन्स बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. वन साइड आहे त्याचा नादच नाही हटके रुबाब. वन साइड आहे त्याचा नादच नाही हटके रुबाब. फक्त 1 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अप्रतिम शॉट ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. हे बघितलं आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अतिशय सुंदर फटका येतोय विलासच्या बॅट मधून. बॅट टू द बॉलर. मिड ऑफचा फिल्डर आहे, रन घेण्याचा प्रयत्न करणार नाही, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र हा डॉट बॉल जातोय. फक्त 1 रन दूर विजयापासून गावदेवी अंजूर टीम. स्कोर इज लेवल. सागर आणखीन एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हा बॉल सुद्धा जाईल वन बाउन्स बाउंडच्या बाहेर.